नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया इयत्ता 10वी इतिहास प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणाचा स्वाध्याय। प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक हे होते। पर्याय दिलेले आहेत: अलेक्झांडर कनिंघम, ब. विल्यम जोन्स, क. जॉन मार्शल, ड. फ्रेडरिक मॅक्समुलर। तर यामधला पर्याय क्रमांक 1 अलेक्झांडर कनिंघम हे उत्तर आपल्याला इथं लिहायचे आहे। दुसरी रिकामी जागा आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद रिकामी जागा यांनी केला। पर्याय दिलेले आहेत: जेम्स मिल, ब. फ्रेडरिक मॅक्समुलर, क. माउंट स्टुअर्ट अल्फिन्स्टन आणि ड. जॉन मार्शल। तर उत्तर पाहूया। फ्रेडरिक मॅक्समुलर यांनी जर्मन भाषेत अनुवाद केलेला आहे। ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। तर चुकीची जोडी ओळखायची आपल्याला 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी एक चुकीची जोडी आहे आणि उत्तरमध्ये ती चुकीची जोडी पर्यायासहित लिहायची आहे आपल्याला। तर 1 वू वेअर द शूद्राज इकडे दिलेला आहे। कशाचा इतिहास? तर वंचितांचा इतिहास, स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी इतिहास लेखन। आणि तिसरं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास आणि ड. ग्रँडफ वसाहतवादी इतिहास। तर यातला आपल्याला चुकीची जोडी शोधून लिहायची आहे। तर उत्तर आहे याचं 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। 1 प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। याचं आपल्याला सहकारण लिहायचं आहे। कशी चालना मिळाली? उत्तर याचे 4 पॉईंट निघतात, आपल्याला 4 पॉईंटमध्ये उत्तर लिहायचं आहे। इंग्रजी शिक्षणाने भारतीयांमध्ये निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनात प्रवृत्त केले। ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला। 3 आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले। 4 राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। या 4 पॉईंटमध्ये आपल्याला प्रादेशिक इतिहासाला चालना कशी मिळाली ती या 4 पॉईंटमध्ये त्याचे कारण स्पष्ट होतात। त्यानंतर आहे 2 बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। याचं उत्तर पाहूया। उत्तर 1 ऐतिहासिक साहित्य फारसी ग्रंथ, ताम्रशिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरी यांचाही समावेश होतो। 2 बखरीत शूरयोद्धा यांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने असतात। 3 थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात। 4 तत्कालीन सामाजिक, धार्मिक व आर्थिक जीवनाचे चित्र रंगवले असते। ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात, म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 1 मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनाचे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात। त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे। 1 मार्क्सवादात वर्ग संघर्ष यावर भर दिलेला आहे। मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात। 2 मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील
उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. 3. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. 4. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 2. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर: भाषाशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे आहे. 1. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. 2. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय हा विचार मांडला. 3. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्ध यांच्या हकीकत म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. 4. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. 5. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. 6. स्थल, काल व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेल्या इतिहास लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल त्याने काय लिहिलं? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स ग्रँड डफ याने काय लिहिलं? तो ग्रंथाचं नाव लिहायचं आहे. आता इकडे ग्रंथाचं नाव दिलेलं आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया, त्या ग्रंथकाराचं नाव लिहायचं आहे. इकडे दिलं आहे श्री डांगे, तर इकडे त्यांचा ग्रंथ लिहायचा आहे. आता इकडे ग्रंथाचं नाव दिलेलं आहे द हू वेअर शुद्धास, तर इकडे आपल्याला ग्रंथकाराचं नाव लिहायचं आहे. तर पहिलं पाहू. जेम्स ग्रँड डफ हा द हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर द हिस्ट्री ऑफ इंडिया कोणी लिहिला? माउंट स्टुअर्ट अल्फिंटन्स. त्यानंतर श्री डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हा ग्रंथ लिहिला. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ लिहिला. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता इथे एक चित्र दिलेलं आहे, या संकल्पना आहे. आता नेमकी ही संकल्पना काय आहे तर आपल्याला आधी संकल्पना शोधून काढायची आहे, म्हणजे मग आपल्याला हे सोडवता येईल. आता याच्यात 3 बाबी दिलेल्या आहेत. बघा काय म्हटलेलं आहे की मुस्लिम इतिहासकार, ग्रंथ व हेतू. म्हणजे आपल्याला काय आहे की मुस्लिम इतिहासकार कोण आहे ते सर्वात आधीच्या रकान्यात येईल, दुसऱ्या रकान्यात येईल त्यांनी लिहिलेला ग्रंथ, आणि त्यानंतर त्यात हेतू काय म्हणजे कशाचं वर्णन करायचं आहे, काय लिहायचं आहे हे त्यात आपल्याला कळेल. तर सर्वात पहिलं पाहू आपण इतिहास लेखनाचा हेतू. जियाउद्दीन बर्नी तर यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तारीख-ए फिरोजशाही. आता दुसरं पाहू बाबरला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने. आता हा ग्रंथ कोणी लिहिला ते पाहायचं आपल्याला. ग्रंथाचं नाव इथं तुझुक ई बाबरी दिलेलं आहे, तर हा ग्रंथ लिहिलेला आहे तुझुक ई बाबरी. त्यानंतर काश्मीरचा इतिहास हा कल्हाणनं लिहिलेला आहे, तर ग्रंथाचं नाव लिहायचं आहे राजतरंगिणी. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कादंबरीची माहिती लिहिलेली कोणी लिहिलेली आहे ती कृष्णाजी अनंत सभासद, आणि ग्रंथाचं नाव आहे सभासद बखर. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे
5. पुढील संकल्पना स्पष्ट करा. प्राच्यवादी इतिहास लेखन. याचं उत्तर 1. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. त्यानंतरची संकल्पना स्पष्ट करायची आपल्याला. राष्ट्रवादी इतिहास लेखन. याचं उत्तर आहे 1. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. त्यानंतरची संकल्पना पाहायची आपल्याला. वंचितांचा इतिहास. उत्तर 1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहाच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. 3. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. 4. भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांचा इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. अशा पद्धतीने आपला इथे इतिहासाचा स्वाध्याय संपलेला आहे. हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचा. व्हिडिओ पॉज करायचा, उत्तर लिहून घ्यायचं वहीत. तुम्हाला स्वाध्यायाच्या वह्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतरचं प्रकरण आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.